नमस्कार. नमस्कार. आपल्या बीज बँकेमध्ये जे मक्याचे विविध प्रकार आहेत त्याच्यापैकी हे आहेत. याच्यात ही काळी आहे, त्याच्यानंतर ही रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य मका. एकाच कणसामध्ये 7 ते 9 प्रकारचे दाणे असतात. ही लाल आहे, लाल काळी. ही पूर्ण लाल. ही साठी मका देशी जे आपल्या भाकरीसाठी वापरते ती ही लावल्यानंतर 75 दिवसामध्ये तयार होते. ही पांढरी मका दुधी आणि ही काळी. याचं काय म्हणजे लाल मक्याचं काय वैशिष्ट्य? लाल मक्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण बाकी मक्यापेक्षा 3.5% जास्त असतं आणि आपल्या तिन्ही सीझनमध्ये हे घेता येतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही सीझनमध्ये. फक्त पावसाळ्यामध्ये घेतलेल्या पिकामध्ये एका कणसामध्ये 1200 ते 1500 दाणे येतात. हिवाळ्यामध्ये 1000 दाणे आणि ही जी आहे ती उन्हाळ्यातली आहेत. उन्हाळ्यामध्ये 500 ते 800 दाणे येतात. आणि काळी मका? काळ्या मकामध्ये अँथोसायनिनचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे ती चिकट होते. जशी आपण खपली गव्हाची खीर करतो तशी याची मणिपूर, नागालँड जे आपले 7 सिस्टर आहेत तिथून आणलेलं आहे. आपण एकदा तिकडं हॉर्निबल फेस्टिवल होता, तिथं आपल्याला बोलवल्यावर मग आपले वाहन आपण घेऊन गेलतो. मग हे तिकडचं आहे. तिथं जशी आपण खपली गव्हाची खीर करतो तशी ही काळ्या गव्हाची तिथं खीर करतात. आणि या बाकीच्या पांढऱ्या? ही पांढरी आहे ती ही दुधी आहे. ही जनावरांच्या चाऱ्यासाठी चांगले. चारा तिचा 12 फुटापर्यंत उंच जाते आणि ही पण जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरली जाते. मुर्गा देशी वाण आहे सगळे? हो, सगळे देशी वाण. उत्पन्न याचं कसं असतंय? याचं हे काळी जी आहे ती एकरी 15 क्विंटलपर्यंत येते आणि लाल 35 ते 40 क्विंटलपर्यंत येते. ही लाल. त्याच्यानंतर हिचं उत्पादन 20 क्विंटल येतं, का तर ह्याच्या कणसाची साईज लहान असते. आणि ही जी आहे ही 30 क्विंटलपर्यंत येते. सगळे देशी वाण आहे सगळे? हो. आणि ह्याच्यातले कुठलंही जर व्हरायटी लावायची असेल तर एक व्हरायटी लावताना दुसऱ्या व्हरायटीचं कमीत कमी 500 फूट अंतर पाहिजे. नाही तर ही ह्याच्यामध्ये नर मादी वेगवेगळे असल्यामुळं क्रॉस पॉलिनेशन जास्त होतं. त्यामुळं एक व्हरायटी एका ठिकाणी लावायची. आणि प्लस लागवड केल्यानंतर ह्या काळ्या मक्याला 5 महिने लागतात. बाकीच्या मका 3-3.25 महिन्यात निघतात, 3.5 महिन्यात. पण काळ्या मक्याला 5 महिने लागतात. तुमच्याकडे किती वाण आहे टोटल मक्याचे? 9 प्रकार आहेत सगळे. 9 प्रकार? 9च्या 9 देशी सगळे? हो, 9च्या 9 देशी. आणि प्रत्येक वेळेला नवीन वाण आणायची गरज किंवा बी आणायची गरज नाही. आपल्याच कणसातली चांगली कणसं अशी बांधून ठेवायची आणि नंतर पुढच्या वर्षी आपण ते बियाणं म्हणून वापरू शकतो. तुमचं नाव? माझं नाव अनिल गवळी, शेगाव तुम्हाला? शेगाव तुम्हाला.